आज आपण कॉल साईडचा ट्रेड घेतला होता. 238ला आपली एंट्री होती. 208 रुपयाचा आपला स्टॉप लॉस होता. हा थोडासा माझ्या फेवरमध्ये गेला. 268 गेला. मी नेट टू नेटमध्ये ट्रेल करून ठेवला. बघा, ही माझी बाईंग प्राईज आहे. हा जो ॲरो दिसतो हा माझी बाईंग प्राईज आहे. इथून हा वर गेला इथपर्यंत, तर मी नेट टू नेटमध्ये ट्रेल केला आणि इथं माझा स्टॉप लॉस हिट झाला. ठीक आहे. तर थोडेसे पॉईंट्स आहेत जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. कधीही तुमचा स्टॉप लॉस 1:1ला नका ठेवू. म्हणजे मार्केटला 1:2 जाऊ द्या, त्यावेळेस तुमचा स्टॉप लॉस नेट टू नेटमध्ये ट्रेल करा. हा पहिला पॉईंट मला तुम्हाला सांगायचा आहे. कारण की 1:1मध्ये ना स्टॉप लॉस हिट व्हायचे चान्सेस जास्त असतात. दुसरा एक पॉईंट सांगायचा आहे. भले तुम्ही 5 मिनटामध्ये कॅन्डल बघा, प्राईज ॲक्शन. एक मिनटं. पण स्टॉप लॉस ठेवताना नेहमी 1 मिनटाच्या प्राईज ॲक्शनवर ठेवा. म्हणजे 5 मिनटाला तुम्ही ज्यावेळेस 1 मिनिट टाईम फ्रेम करता, त्यावेळेस तुम्हाला कुठं ना कुठं एक प्राईज ॲक्शन दिसते. तर स्टॉप लॉस त्या हिशोबाने ठेवा. कारण की जर 5 मिनटाच्या कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस ठेवायचा तर तुमचा स्टॉप लॉस मोठा जाईल, 60 पॉईंट, 90 पॉईंट. आणि 1:2 म्हणजे 180 पॉईंट कॅप्चर करायला मार्केटला खूप वेळ लागतो. तर एवढा मोठा स्टॉप लॉस आणि एवढं मोठं टार्गेट ठेवणं शक्य नाही आहे. पहिला पॉईंट 1:2ला ट्रेल करायचा. दुसरा पॉईंट 1 मिनिट प्राईज ॲक्शनला बघायचा की कुठं स्टॉप लॉस ठेवता येईल. तिसरा पॉईंट असा आहे की तुम्ही मॉर्निंगला ॲटलिस्ट 2 ट्रेडसाठी प्लॅन करायचं. ॲटलिस्ट 2 ट्रेड मी घेणार. का 2 ट्रेड? कारण की समजा पहिला जर तुमचा स्टॉप लॉस हिट झाला तर तुम्हाला री एंट्रीला ऑप्शन राहतं. आणि सेकंड, समजा पहिला तुमचा प्रॉपर एस एल हिट झाला तर तुम्ही एक ऑपोजिट साईडला पण ट्रेड घेऊ शकता. का घेऊ शकता? कारण की मॉर्निंग सकाळचा टाईम आहे. मार्केटला कुठं ना कुठं तरी जायचं आहे. वर आपण प्रेडिक्ट केलं की वर जाईल, पण तिथून खाली आलं. आता आपण सेकंड टाईम प्रेडिक्ट करू की खाली जाईल. ठीक आहे. हे आपल्याला दिवसभर नाही करायचं, फक्त दोनदा प्रेडिक्ट करायचं. कारण की जर मार्केट वर ओपन झालं, व्हॉलॅटिलिटीमध्ये वर गेलं, एक एस एल गेला आपला, तर आपण ऑपोजिट साईड डायरेक्शन ठेवू शकतो. तर 1:2ला ट्रेल करा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 5 मिनिटमध्ये कॅन्डल बघा, पण एस एल 1 मिनिट टाईम फ्रेमच्या हिशोबाने ठेवा. 1 मिनिट प्राईज ॲक्शनच्या हिशोबाने ठेवा. हे पहिलं झालं. हे सेकंड झालं. थर्ड, ॲटलिस्ट प्लॅन फॉर 2 ट्रेड. आयदर री एंट्री और ऑपोजिट साइड एंट्री. ठीक आहे. आता ह्या 2-3 गोष्टी आपण शिकलेल्या आहे. उद्या आपण फक्त ह्यांना इम्प्लिमेंट करून काम करायचं.